नमस्कार सर्वांना, मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांचा भन्नाट असा उपयोग पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. अशा पद्धतीने मी पूर्ण साड्या काढून ठेवलेल्या आहे. अशा प्रकारे मी जुनी साडी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. पदराचा भाग या साडीचा मी कटिंग करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पदराचा भाग मी कटिंग करून घेतलेला आहे. साडी डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला दोन्ही ओपन पार्टला एक टीप देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी दोन्ही पार्ट या ठिकाणी मी जोडून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 5-5 इंचाचे या साडीवर मार्किंग करून पूर्ण साडीवर अशा पद्धतीने सरळ टीप देऊन घ्यायचे आहे. या ठिकाणी 5-5 इंचाचे अंतर घेऊन तुम्हाला पूर्ण साडीवरती टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण साडीवरती मी लांब लांब 5-5 इंचाचं अंतर ठेवून टीप देऊन घेतलेले आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक भाग हा आपला ओपन आहे. याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण साडीवरती 5-5 इंचाचे अंतर घेऊन टीप देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या साड्यांचे अशा प्रकारे आपल्याला 4 भाग करून 4 तुकडे करून घ्यायचे आहे आणि ते तुकडे अशा पद्धतीने आपल्याला या गॅपमध्ये भरून घ्यायचे आहे. या ठिकाणी एक पट्टी मी आतमध्ये टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित साडीचे कापड व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी ओपन करून ही पूर्ण साडी अशा प्रकारे पेचकसच्या साह्याने आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने झटकून ती साडी आपली आतमध्ये सरकते. अशा प्रकारे आपल्याला इकडचा भाग आपल्याला साडी अर्ध्यात आल्यानंतर हाताने ओढून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्लेन ही साडी अशा पद्धतीने या पूर्ण पार्टमध्ये साडी आपल्याला टाकून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने या भागामध्ये सुद्धा मी हे साडीचे तुकडे पूर्ण साडीमध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साड्यांचे तुकडे या पूर्ण जॉईंटमध्ये भरून घेतलेले आहे। अशा प्रकारे या गोधडीचा लूक आलेला आहे। त्यानंतर दोन्हीही बाजूने मी हात शिलाई करून घेणार आहे, मोठे मोठे टाके देऊन घेणार आहे, बाजूचा जास्तीचा कपडा कटिंग करून घेणार आहे। त्यानंतर परत मी मशीनवर एक टीप देऊन घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला मोठमोठे टाके देऊन व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। जुन्या साड्यांचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता। या ठिकाणी मला ही पूर्ण तयार करायसाठी 5 ते 6 साड्या लागल्या आहे। हात शिलाई देऊन घेतल्यानंतर मशीनची पण दोन्ही बाजूने मी एक एक टीप देऊन घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्या या सतरंजीचा लूक आलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। यानंतर मी कॉटनच्या साडीचं परत याला कवर चढवणार आहे। तुम्ही पण यावरती कवर लावण्यासाठी सुंदर अशा काठपदर साडींचा किंवा जुन्या चादरीचा कुठल्याही कापडाचा यावरती तुम्ही उपयोग करू शकता। खूप सुंदर मऊ अशी ही मॅट आपली तयार होते। अशा प्रकारे सुंदर असं फायनल लूक आपल्या दरीचं आलेलं आहे। किती सुंदर आपली ही गोधडी तयार झालेली आहे। तुमची मशीन जर घरगुती कपडे शिवण्याची लहान असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची गोधडी शिवून तयार करू शकता। एकदम सोप्या पद्धतीत मी ही गोधडी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। जुन्या गोधडीतून जी ऊब आपल्याला मिळते ती कुठल्याच ब्लँकेटमध्ये आपल्याला मिळणार नाही। खूप सुंदर गरम अशी ही गोधडी आपली तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन विषयासोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय, थँक्स फॉर वॉचिंग।